नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 2 दॅट इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. या आधीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा लेसन कंप्लीट केलेला आहे आणि आय होप की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहिले असतील. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा ॲज युजुअल आपण रिप्रोडक्शन म्हणजे काय हे समजून घेणार आहोत आणि त्यानंतर लोअर आणि हायर ॲनिमल्स काय आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. युजली ज्या ॲनिमल्समध्ये पूर्ण ऑर्गन्स डेव्हलप नाही झालेले आहेत, ज्यांच्यामध्ये ऑर्गन लेवलची सिस्टीम नाही आहे किंवा ज्यांच्यामध्ये ॲटलिस्ट बेसिक कंप्लीट एलिमेंटरी कॅनल किंवा कंप्लीट सर्क्युलेटरी सिस्टीम वगैरे असे सिस्टीम्स नाही आहेत, त्यांना आपण साधारणतः लोअर ॲनिमल्स असं म्हणू शकतो. जसं की आपण जर पूर्ण ॲनिमल किंगडम ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही काही कॅरेक्टरिस्टिक्सच्या आधारे लोअर आणि हायर प्लांट्स यांचं वर्गीकरण करू शकता. बेसिकली लोअर प्लांट्समध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हे डोमिनंट असतं, तर हायर प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन डोमिनंट असतं. अर्थात काही असे सिच्युएशन्स असतात, अनफेवरेबल कंडिशन असतात की ज्या ठिकाणी लोअर प्लांट्सला देखील सेक्शुअल रिप्रोडक्शन करून स्वतःचं जे स्पीशीज आहेत तर ते पर्सिस्टंट ठेवावे लागतात. ते काही कंडिशन्स देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या चॅप्टरमध्ये मिळणार आहेतच. सो आधी आपण चॅप्टर पाहूया आणि त्यानंतर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील. So first आहे, we know that reproduction is one of the major life process of any living organism. अर्थात तुम्हा सगळ्यांना हे माहिती आहे की रिप्रोडक्शन नाही केलं तर ऑर्गॅनिझम मरणार वगैरे असं काही नाही. जसं की ब्रिदिंग करणं किंवा आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेशन होणं, या सगळ्या प्रोसेस खूप गरजेचं आहे. त्या जर नाही झाल्या तर आपण जिवंत नाही राहू शकत. पण असं नाही ना की रिप्रोडक्शन नाही झालं किंवा नाही केलं तर आपण जिवंत राहू शकत नाही, असं काही नाहीये. पण तरीही रिप्रोडक्शन गरजेचं आहे. मग का? टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पीशीज. म्हणजे काय की स्पीशीजची कंटिन्युटी राहावी, म्हणजे स्पीशीज राहावेत यासाठी रिप्रोडक्शन गरजेचं आहे. म्हणजेच फॉर द सर्वायवल ऑफ स्पीशीज रिप्रोडक्शन गरजेचं आहे, बट फॉर द सर्वायवल ऑफ इंडिव्हिज्युअल रिप्रोडक्शन गरजेचं नाहीये. आय होप की तुम्हाला माझा पॉईंट कळतोय. पुन्हा एकदा रिपीट करते की एखाद्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलच्या सर्वायवलसाठी रिप्रोडक्शन तितकंसं महत्त्वाचं नाहीये, परंतु पूर्ण स्पीशीजच्या कंटिन्युटीसाठी किंवा सर्वायवलसाठी रिप्रोडक्शन महत्त्वाचं आहे. ओके, सो त्याच्यामुळे रिप्रोडक्शन इज डिफाईन्ड ॲज द बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फॉर्म्स फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. अर्थात नवीन ऑर्गॅनिझम्स त्याच प्रकारे तयार होतात. कुत्र्यापासून कुत्रा, मांजरापासून मांजर, हे सगळं तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे. म्हणजे जेव्हापासून तुम्ही 10th मध्ये 9th मध्ये शिकत आलेला आहात त्यापासून तुम्हाला माहिती आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, it thus becomes a vital process which enables the species to survive over a long period, even though the individual or organisms live naturally for a limited period of time, that is their lifespan. सो बेसिकली लाईफस्पॅन म्हणजे काय तर जन्माला आल्यानंतर नॅचरल डेथ होईपर्यंतचा जो काही काळ असतो त्याला आपण म्हणतो लाईफस्पॅन. अर्थात नॅचरल डेथ आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. नॅचरल डेथ म्हणजे काय? ओल्ड एज नंतर येणारी जी डेथ असते, ज्या ठिकाणी आपल्या बॉडीमधलं मेटाबॉलिझमचं रेट खूप स्लो होतो किंवा आपल्या बॉडीमधले बरेचसे पार्ट एकदम पटापट काम करू शकत नाही, ते पण थोडेसे ओल्ड होतात. पार्ट्स पण ओल्ड होणं, ऑब्विसली सेल्स वगैरे सगळंच. सो ती जी काही प्रोसेस आहे ती स्लो होणं, सिनेसेंट फेज येणं आणि त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीची डेथ होणं, सो त्याला आपण म्हणतो नॅचरल डेथ. ओके, सो जेव्हा आपण लाईफस्पॅन बद्दल सांगतो तेव्हा आपण नॅचरल डेथ हा फॅक्टर कन्सिडर करतो. आपण युजली आपण आता बऱ्याचशा न्यूजमध्ये ऐकतो की ऍक्सिडेंटमुळे डेथ झालं किंवा खूप यंग एजमध्ये एखाद्याला हार्ट अटॅक आला आणि मग डेथ झालं, तर त्या डेथ आपण या ठिकाणी कन्सिडर नाही करत. ओके, सो पुन्हा एकदा लाईफस्पॅन म्हणजे असा पिरियड की जेव्हा बर्थ होते एखाद्या इंडिव्हिज्युअलची तेव्हापासून ते त्याच्या नॅचरल डेथ पर्यंतचा पिरियड, याला आपण म्हणणार आहोत लाईफस्पॅन. सो नेक्स्ट आहे द व्हेरियस मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, गॅमॅटोजेनेसिस, फर्टिलायझेशन, अर्ली एम्ब्रियोलॉजी, पार्च्युरेशन अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, हे सगळे टॉपिक्स आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. सो ॲज यू ऑल नो की रिप्रोडक्शन दोन प्रकारे असतं, सेक्शुअल अँड असेक्शुअल. थोडक्यात आपण दोघांचा डिफरन्स पाहणार आहोत. असेक्शुअलमध्ये कुठेही गॅमेट फॉर्मेशन झालं तरी गॅमेटिक फ्युजन नसतं, बट सेक्शुअलमध्ये गॅमेटिक फ्युजन कंपल्सरी आहे. असेक्शुअल युनिपॅरेंटल म्हणजे एका सिंगल पॅरेंटने परफॉर्म केलेलं असतं मोस्टली. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन पॅरेंट्स म्हणजे एक मेल पॅरेंट आणि एक फिमेल पॅरेंट गरजेचं असतं. नेक्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये कुठेही तुम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळणार नाही, कारण सेम ऑर्गॅनिझम पासून युनिपॅरेंट आहे, तर इथे कुठेही गॅमेट फॉर्मेशन नाहीये, गॅमेट फ्युजन नाहीये. त्याच्यामुळे जे नवीन नवीन सेल्स किंवा ऑर्गॅनिझम्स तयार होतात ते सेम टू सेम पॅरेंट सारखे दिसतात. फॉर एक्झाम्पल आपला लाडका अमिबा. पण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये असं नाहीये, गॅमेटिक फ्युजन आहे, मियोसिस होतं, गॅमेट फ्यूज झाल्यामुळे कॅरेक्टर्स फ्यूज होतात आणि त्याच्यामुळे नवीन ऑर्गॅनिझम्स डिक्टो पॅरेंट सारखे दिसत नाहीत. सो त्या ठिकाणी व्हेरिएशन आहे.
नेक्स्ट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन रॅपिड आहे, फास्ट होतं. बट सेक्शुअल रिप्रोडक्शनला ॲज यू कॅन सी की ह्युमन बिंग्समध्ये ॲटलिस्ट 9 मंथ लागतात बेबी डिलिव्हर होण्यासाठी. सो हे कसं आहे, थोडी स्लो प्रोसेस आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. बट असेक्शुअल रिप्रोडक्शन रॅपिड आहे किंवा फास्ट आहे. ओके, अगेन तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मधून जे ऑर्गॅनिझम्स तयार होतात त्यांच्यामध्ये मोस्टली म्युटेशन पाहायला मिळत नाही. बट सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला म्युटेशन पाहायला मिळतं. आता आपण थोडक्यात पाहूया असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि त्याचे काही टाइप्स. सो ॲज यू ऑल नो की असेक्शुअल रिप्रोडक्शन लोअर ॲनिमल्स मध्ये खूपच कॉमन आहे. इट डज नॉट इन्व्हॉल्व मिओसिस और गॅमेट फॉर्मेशन अँड गॅमेट फ्युजन. अर्थात जर आपण पार्थिनोजेनेसिस पाहिलं, जो की असेक्शुअलचाच एक प्रकार आहे ज्याला आपण व्हर्जिन बर्थ असं म्हणतो, त्याच्यामध्ये गॅमेट तयार होतात बट फ्युजन होत नाही. सो या ठिकाणी मोस्टली जर इथे आपण ज्या काही कंडिशनचा अभ्यास करतोय त्या आपण जनरली किंवा मोस्टली असं कन्सिडर करून करतोय. सो याच्या ठिकाणी काही एक्सेप्शन्स देखील असू शकतात, ते आपण पुढे पुढे पाहणार आहोतच. सो नेक्स्ट आहे द फॉर्मेशन ऑफ प्रोजेनी इज बाय अ सिंगल पॅरेंट ओनली. बस एक सिंगल पॅरेंट आहे, त्याच्यामध्ये फ्युजन होते किंवा त्याच्यामध्येच फ्रॅगमेंट्स तयार होते, पार्ट्स तयार होते, रिजनरेशन होते आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार होतोय. सो यांच्यामध्ये फक्त सिंगल पॅरेंटची आवश्यकता असते. नेक्स्ट आहे या ठिकाणी 2 सेक्सेस इन्व्हॉल्व असतात, मेल फिमेल दोन्ही इन्व्हॉल्व असायची काही गरज नाहीये. नेक्स्ट आहे द प्रोजेनी और डॉटर सेल. अगेन या ठिकाणी डॉटर सेल असा उल्लेख आलाय. आय थिंक की मी प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पण सांगितलं असेल की आपण डॉटर सेल असं का म्हणतो, सन सेल किंवा फादर सेल असं का म्हणत नाही. तर बेसिकली सपोज की हा एक आहे आपला लाडका अमिबा आणि याच्यामध्ये झालेला आहे फ्युजन आणि याच्यापासून तयार झालेले आहेत 2 डॉटर सेल. तर आता ह्या ज्या डॉटर सेल आहे त्यांना आपण डॉटर सेल यासाठी म्हणतो कारण यांच्यापासूनच पुढे अजून 2 ऑर्गॅनिझम्स तयार होतात आणि ॲज यू नो की फिमेलच फक्त रिप्रोडक्शन करू शकते. सो त्याच्यामुळे आपण यांना डॉटर सेल म्हणतो कारण यास पुढे मोठ्या होऊन मदर होतील आणि त्यांच्यापासून 2 डॉटर्स तयार होणार आहेत. सो दॅट्स वाय आपण यांना डॉटर सेल म्हणू शकतो. ओके, हे माझे एक लॉजिक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता ह्या ज्या डॉटर सेल्स आहेत तर त्या अर्थात एकाच पॅरेंटपासून तयार झाल्यात, कुठल्याही प्रकारचं फ्युजन नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं गॅमेट फॉर्मेशन नाहीये. सो त्याच्यामुळे अर्थातच या तयार होणाऱ्या डॉटर सेल्स त्याच्या मदर किंवा जे काही सिंगल पॅरेंट असेल त्या सिंगल पॅरेंटला एकदम जेनेटिकली म्हणजे त्यांचं मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल. सो ते जेनेटिकली पण आयडेंटिकल असतात आणि त्यासोबतच ते मॉर्फॉलॉजिकली पण आयडेंटिकल असतात, म्हणजे आउटर मोस्ट म्हणजे बाहेरून दिसणारे कॅरेक्टर्स पण सगळे सेम असतात. सो असे जे काही ऑर्गॅनिझम्स असतात त्याला आपण म्हणणार आहोत क्लोन्स, की ज्या ठिकाणी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स पण सेम आहेत आणि ज्या ठिकाणी जेनेटिकली पण ते लोक आयडेंटिकल आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत क्लोन्स. ओके, सो द लोअर ॲनिमल्स रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय जेम्यूल फॉर्मेशन किंवा गेम्यूल फॉर्मेशन, तुम्ही याला काही म्हणू शकता. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे बडिंग. बडिंग तर माहितीच आहे, हायड्रामध्ये होतं. आता हे जेम्यूल गेम्यूल काय आहे ते आपण बघूया. सो गेम्यूल फॉर्मेशन इज इंटरनल बर्ड फॉर्म इन दी स्पॉन्जेस आणि हे फक्त स्पॉन्जेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं जेम्यूल फॉर्मेशन. ओके, आता हे जेम्यूल काय आहे तर बेसिकली तुम्ही जर स्पॉन्जेस म्हणजे सगळे पोरिफेरामधले ऑर्गॅनिझम जर पाहिले असतील की जे मोस्टली बडिंग वगैरे दाखवतात तर त्याच फक्त ॲनिमल्समध्ये म्हणजेच ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला बडिंग वगैरे पाहायला मिळतं. सो गेम्यूल इज अन इंटरनल बर्ड फॉर्म. इंटरनल म्हणजे काय, तुम्ही जर आपण कम्पेअर करूया ईस्ट सोबत, तुम्ही ईस्टचं बडिंग पाहिलं असेल तर इट साधारणतः असं असतं आणि या ठिकाणी असे बर्ड्स तयार होतात. बट जर आपण स्पॉन्जेस पाहिले तर स्पॉन्जेसची अशा पद्धतीने साधारणतः बॉडी असते आणि त्याच्या बॉडीच्या आतमध्ये हे बर्ड्स तयार होतात आणि हे फक्त अनफेवरेबल कंडिशनसाठीच आहे. फेवरेबल कंडिशनमध्ये हे लोक जेम्यूलद्वारे रिप्रोडक्शन करत नाहीत तर ते जस्ट फ्रॅगमेंट्सद्वारे रिप्रोडक्शन या ठिकाणी करू शकतात. बट जर फेवरेबल कंडिशन नसेल तर कशा पद्धतीने रिप्रोडक्शन होतं तर जेम्यूल फॉर्मेशनने. इट हॅज असेक्शुअली reproduced mass or aggregation of dormant cells, the arachnocytes capable of developing into a new organisms. तुम्ही आय थिंक 10th स्टँडर्डमध्ये स्टेम सेल्स बद्दल अभ्यास केला असेल तर आपल्या बॉडीमध्ये कसे स्टेम सेल्स असतात की जे कोणत्याही सेलमध्ये डेव्हलप होऊ शकतात, त्याच पद्धतीने यांच्या बॉडीमध्ये अरॅकोसाइट्सचा एक म्हणजे थोडक्यात ग्रुप असणार आहे अरॅकोसाइट्सचा. हे सगळे तुम्हाला या ठिकाणी अरॅकोसाइट्स पाहायला मिळतात. तर यांचा एक ग्रुप असतो की हे सेल्स पुढे जाऊन जर गरज पडली अनफेवरेबल कंडिशन असेल तर हे सेल्स यामधून बाहेर येतात आणि यांच्यापासून नवीन नवीन स्पॉन्जेस तयार होतात आणि हे सेल स्पॉन्जच्या आतमध्ये जे काही स्ट्रक्चरसाठी आवश्यक असणारे सेल्स आहेत त्याप्रमाणे स्वतःला डेव्हलप करतात. ओके, कारण त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी असते, ते टोटिपोटंट आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द रेकोसाइट्स गेट कोटेड बाय अ थिक रेजिस्टंट लेअर ऑफ सिक्रिशन बाय अमिबोसाइट्स. आता या ठिकाणी यांना एक थिक लेअर तुम्हाला पाहायला मिळतोय, एक आउटर मोस्ट कव्हरिंग आहे आणि हे कव्हरिंग कोणी तयार केलेलं आहे अमिबोसाइट्सने. याचा आणि अमिबाचा काही संबंध नाहीये, फक्त त्यांना आपण अमिबोसाइट्स असं म्हणतो.
द जेम्यूल इज फॉर्म टू ओव्हरकम अनफेवरेबल कंडिशन. अनफेवरेबल कंडिशन मध्येच जेम्यूलद्वारे रिप्रोडक्शन होतं. ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन ऑफ वॉटर अँड टेम्परेचर द जेम्यूल्स हॅच अँड डेव्हलप इन टू न्यू ऑर्गॅनिझम. सो अनफेवरेबल कंडिशन मध्ये काय होतं की स्पंज आपल्या बॉडीमधून जेम्यूलला बाहेर टाकतं. हे जेम्यूल्स जे आहेत तर ते असेच कव्हरिंग मध्येच राहतात जोपर्यंत फेवरेबल कंडिशन येत नाही तोपर्यंत. आणि एकदा का फेवरेबल कंडिशन आली की हे जेम्यूल्स मधून अरिकोसाइट्स बाहेर येऊन अशा नवीन नवीन या ठिकाणी बॉडीज तयार करतात आणि मग ते डेव्हलप होतात. ओके, पण फेवरेबल कंडिशन आल्यानंतरच हे लोक बाहेर पडतात. सो हे कोणामध्ये पाहायला मिळतं? स्पॉन्जिला, जे की फ्रेश वॉटर स्पंज आहे. हे जे मायक्रोपाईल आहे हे ओपनिंग आहे अरिकोसाइट्सला बाहेर येण्यासाठी. आणि हे तुम्हाला या ठिकाणी स्पिक्युल्स पाहायला मिळतात. ऑब्व्हियसली प्रोटेक्शनसाठी आहे, दुसऱ्या कुठल्या ऑर्गॅनिझमने काही घेऊन जाऊ नये, प्रे वगैरे म्हणून खाऊन टाकू नये वगैरे 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 अशा गोष्टींसाठी. नेक्स्ट आहे मेम्ब्रेन्स आहेत या ठिकाणी फॉर द प्रोटेक्शन पर्पज आणि त्यातल्या अरिकोसाइट्सला प्रोटेक्ट करण्यासाठी. आता नेक्स्ट आहे बडिंग. बडिंग हे सगळ्यात सिंपल मेथड आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनची की जी नॉर्मली फेवरेबल कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही सिलेंड्रेट्समध्ये, हायड्रामध्ये, कोरल्समध्ये, ईस्टमध्ये या सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मोस्टली बडिंगमध्ये काय होणार आहे की हे आपलं ऑलरेडी पॅरेंट बॉडी आहे. पॅरेंट बॉडीमध्ये एक बर्ड सारखं स्ट्रक्चर डेव्हलप होतं. हे थोडंसं ग्रो होतं आणि या ठिकाणी नवीन नवीन पार्ट्स तयार व्हायला सुरुवात होते आणि असं याला आपण म्हणणार आहोत फुल्ली मॅच्युअर डॉटर बर्ड. आता काय होतं की जेव्हा हे जर डॉटर बर्ड आहे हे इथे कधीपर्यंत अटॅच असतं जेव्हा याच्या आतमध्ये डायजेस्टिव्ह कॅनल पूर्णतः तयार होत नाही. एकदा का पूर्ण सगळ्या बॉडीमधले पार्ट्स तयार झाले की इथून असं ब्रेकडाऊन होतं किंवा इथून असं कट होतं आणि ते खाली येणार आहे जमिनीवरती आणि जमिनीवरती ते अटॅच होतं आणि मग हळूहळू ते ग्रो होणार आहे ॲज अ मदर. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत यंग हायड्रा जे की सेपरेट होणार आहे त्याच्या मदर बॉडीपासून. It develops as a bud which grows and forms tentacles and develops into a new organisms. Tentacles म्हणजे काय, हे जे वरच्या अशा काय ते अँटिना वगैरे त्याला आपण म्हणतो टेंटॅकल्स. ओके, so this process is called as budding. The young hydra gets detached from the parent and becomes an independent new organism. So आता जेव्हा या ठिकाणी बर्ड तयार होणार आहे, पूर्णतः मॅच्युअर होणार आहे, तेव्हा तिथून निघणार आहे आणि मग ते ॲज अ इंडिव्हिज्युअल किंवा इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल म्हणून ते स्वतःचा ग्रोथ दाखवते. नेक्स्ट आहे रिजनरेशन. तुम्हाला याचा सगळ्यात चांगले एक्झाम्पल माहिती आहे ते म्हणजे प्लॅनेरा आणि लिमिटेड रिजनरेशन लिझार्डमध्ये पाहायला मिळतं. A word which in biology refers to the process observed in all living organisms from the unicellular bacteria up to the most multicellular forms that is humans. आपल्या बॉडीमध्ये ही रिजनरेशन पाहायला मिळतं. मग ते सेल्स असो किंवा नखांचं पण तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. अर्थात आपल्या बॉडीमध्ये असे बरेचसे स्ट्रक्चर्स आहेत की जे पुन्हा पुन्हा रिजनरेट होत असतात. आपण त्यांना नष्ट केले, आपण सगळी नखं जरी कापून टाकली तरी ती अर्थात एक दोन आठवड्याने उगवणार आहेतच. ओके, सो ते पण एक प्रकारचं लिमिटेड का होईना पण रिजनरेशन आहे. तर अशा पद्धतीने आपल्या बॉडीमधला कुठला ना कुठला पार्ट किंवा कितीही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम असो त्यांच्या बॉडीमधला पण कुठला ना कुठला पार्ट हा थोड्याफार प्रमाणामध्ये रिजनरेशन दाखवत असतोच. By this process, the organism can fundamentally repair or regrow or restore its lost or damaged part. So, though it involves a sexual process, it differs distinctly from reproduction. So, basically, बऱ्याचदा काय होतं की आपल्या असं नाही ना की आपण पण रिजनरेशनने तयार होऊ शकतो पूर्णच्या पूर्ण ह्युमन बिंग, असं नाहीये. सो हे डिपेंड्स करणार आहे विथ रिस्पेक्ट टू ऑर्गॅनिझम. सो ऑर्गॅनिझम जर खूप कॉम्प्लेक्स असेल तर आपण अर्थातच ते रिजनरेशन प्रोसेसने रिप्रोडक्शन नाही करू शकत. लिमिटेड प्रमाणामध्ये ते दाखवू शकतं. बट काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत, फॉर एक्झाम्पल प्लॅनेरिया आहे, त्याला जर तुम्ही अशा पद्धतीने इथून कट केलं तर ते खालचा भाग नवीन तयार करतं. जर तुम्ही त्याला वरून कट केलं तर वरचा भाग नवीन तयार करतं. अशा पद्धतीने प्लॅनेरिया कुठून जरी कट केलं तर तो त्याचा उरलेला पार्ट आपोआप तयार करतो. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर एका प्लॅनेरियापासून दोन सेम टू सेम दिसणारे प्लॅनेरिया तयार झालेत. आणि असं जेव्हा जेनेटिकली आणि मॉर्फोलॉजिकली सेम असेल तेव्हा आपण एक शब्द पाहिला होता ज्याला आपण म्हणतो क्लोन्स. तर या ठिकाणी अशा पद्धतीने क्लोन्स तयार होतात. ओके, आता आपण हे रीड करूया. Similarly, if planaria, if wounded, its cells becomes active and regenerate lost part or organ back to its original state. They can also reproduce asexually by fragmentation. अर्थात ते fragmentation सुद्धा दाखवतात किंवा ते regeneration सुद्धा दाखवतात. Also, it is seen in planarians that the anterior end exerts a pull on the posterior and resulting in the constriction in the middle part splitting into the two pieces. So basically, जेव्हा यांना रिजनरेशनच्या फॉर्मने रिप्रोडक्शन करायचं असतं तेव्हा काय होतं, हा त्यांचा हे जे दोन पार्ट्स आहेत तर ते असे खेचले जातात, त्यांची बॉडी स्वतःहून खेचते आणि अर्थात काही आपण खेचलं तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कन्स्ट्रिक्शन तयार होतं आणि ते मधून ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यामुळे यांचे असे दोन तुकडे तयार होतात आणि मग उरलेला तुकडा ते लोक रिजनरेट करतात आणि यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. म्हणजे थोडक्यात नवीन दोन ऑर्गॅनिझम्स तयार होतात.
अर्थात आपण ह्याला टोटली रिप्रोडक्शन आहे असं नाही म्हणू शकत, बट तरीही फॉर प्लॅनरी आपण याला रिप्रोडक्शन पण कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे गॅमेट्स फॉर्म होणं. त्यासाठी मेल आणि फिमेल दोन्ही पॅरेंट्स असायला पाहिजेत, कारण हे युनिपॅरेंटल नाहीये, हे कसं आहे बाय पॅरेंटल आहे. ओके, सो first of all, it is the process which involves the production of offsprings by formation and fusion of gametes, and it is also called as amphimixis. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनला आपण ॲम्फिमिक्सिस पण म्हणतो. याच्यामध्ये गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट आहे, याच्यामध्ये गॅमेटचं फ्युजन होतं. इन ॲनिमल्स गॅमेट फॉर्मेशन प्रायमरली इन्व्हॉल्व्स मिओसिस. अर्थात गॅमेट्स कशामध्ये असतात, 2n फॉर्ममध्ये असतात का एन. हे 2n काय आहे, क्रोमोझोमचे सेट्स किती असतात. तर बेसिकली जर आपण पाहिलं तर आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारचे सेल्स असतात. एक तर जर्म सेल्स ज्यांना आपण ज्यांच्यापासून गॅमेट्स तयार होतात, आणि ते साधे सेल्स ज्याला आपण म्हणतो सोमॅटिक सेल्स. ओके, सो सोमॅटिक सेल्समध्ये 2n क्रोमोझोम्स असतात, म्हणजे 46 क्रोमोझोम्स असतात. बट जर्म सेल्समध्ये मिओसिस झाल्यानंतर फक्त n सेट ऑफ क्रोमोझोम्स राहतात, म्हणजे जर्म सेल्स हॅप्लॉइड असतात. ओके, सो यांची सुरुवातच कशापासून होते, हॅप्लॉइड पासून, म्हणजे एक सेट ऑफ क्रोमोझोम पासून. आता एकाच सेटचं क्रोमोझोम का पाहिजे, कारण या ठिकाणी 2 पॅरेंट आहेत, एक फिमेल पॅरेंट आहे, एक मेल पॅरेंट आहे. सो दोन्ही गॅमेटचं फ्युजन होणार आहे, त्याच्यामुळे अर्थात या ठिकाणाहून एक सेट ऑफ क्रोमोझोम्स, या ठिकाणाहून एक सेट ऑफ क्रोमोझोम्स असं मिळून बेबीकडे फक्त 46 क्रोमोझोम्स असायला पाहिजेत. सो हा क्रोमोझोमचा नंबर मेंटेन राहावा आणि बेबी विदाऊट एनी सिंड्रोम तयार व्हावं, यासाठी हे लोक म्हणजे हे जे गॅमेट्स आहेत तर ते हॅप्लॉइड असतात किंवा हॅप्लॉइड बनतात मिओसिसने. The sexually reproducing animals show 2 main phases in their lifetime, the earlier called as juvenile phase and the afterwards called as reproductive phase. So कोणत्याही ॲनिमल्सच्या लाईफ स्पॅनमध्ये 2 प्रकारचे फेज असतात, एक तर जुवेनाइल फेज आणि नेक्स्ट म्हणजे रिप्रोडक्टिव्ह फेज. जुवेनाइल फेज म्हणजे काय, ग्रोथ फेज, की ज्या फेजमध्ये त्या ऑर्गॅनिझमची बॉडी डेव्हलप होते. सो मेनली रिप्रेझेंट्स द फिजिकल ग्रोथ starting from the birth, and the animals cannot reproduce sexually in this phase. The later phase is called as reproductive or maturity phase. It attains usually after physical growth is almost over. So कोणत्याही ऑर्गॅनिझमच्या लाईफस्पॅनमध्ये 2 प्रकारचे फेज असतात, एक तर जुवेनाइल फेज अँड नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह फेज. सो फ्रॉम दी बर्थ टिल सपोज जर आपण ह्युमॅन बिंगसाठी कन्सिडर केलं तर टू द बर्थ टिल 15 to 17 पर्यंत आपण जुवेनाइल फेज आहे असं कन्सिडर करू शकतो. अर्थात हे प्रत्येक ह्युमॅन बिंगसाठी डिफरंट असणार आहे. आफ्टर दॅट जेव्हा ते फिजिकली सेक्शुअली पूर्ण डेव्हलप होणार आहे तेव्हा आपण नंतरचा फेज ॲज अ रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी फेज म्हणून कन्सिडर करू शकतो. सो इट इन्व्हॉल्व्स ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटी ऑफ दी सेक्शुअल ऑर्गन्स किंवा सेक्स ऑर्गन्स. The animal can reproduce sexually in this phase. Both these periods म्हणजेच juvenile phase आणि reproductive phase are of variable duration in different animals. प्रत्येक ॲनिमल्समध्ये हा कालावधी डिफरंट इयर्ससाठी किंवा टाइमसाठी असू शकतो. नेक्स्ट आहे आफ्टर अटेनिंग सेक्शुअल मॅच्युरिटी the animal exhibit various events, namely pre-fertilization ज्या ठिकाणी गॅमेट्स तयार होतात आणि ट्रान्सफर होतात, फर्टिलायझेशन ज्या ठिकाणी गॅमेट्सचं फ्युजन होणार आहे, आणि पोस्ट फर्टिलायझेशन ज्या ठिकाणी गॅमेट्सचं फ्युजन झाल्यानंतर एम्ब्रिओ तयार होणार आहे, झायगोट तयार होणार आहे आणि झायगोट पासून एम्ब्रिओ तयार होणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स शो व्हेरियस ब्रीडिंग पॅटर्न्स. सम लाईक गोट, शीप अँड डॉंकी आर सीझनल ब्रीडर्स, म्हणजे एका पर्टिक्युलर सीझनमध्येच ते रिप्रोडक्शन करून बेबीज फॉर्म करू शकतात. आणि ह्युमन्स आणि एप्स जर आपण कन्सिडर केलं तर ते कंटिन्युअस ब्रीडर्स असतात, कारण ते त्यांच्यामध्ये असं काही सीझन नाही आहे. सो ते एकदा का रिप्रोडक्टिव्ह फेज सुरू झाली की त्यानंतर ते कंटिन्युअसली कधी पण ब्रीडिंग करू शकतात. सो 2 प्रकारचे ब्रीडर्स असतात, एक तर सीझनल ब्रीडर्स, एक तर कंटिन्युअस ब्रीडर्स. ओके, सो याचा अर्थ की जे ह्युमन्स आणि एप्स आहेत तर ते थ्रू आउट दी इयर कंटिन्युअसली ब्रीडिंग करू शकतात. बट शीप आहे, डॉंकी आहे किंवा गोट आहे तर हे ऑर्गॅनिझम्स फक्त पर्टिक्युलर सीझनमध्येच ब्रीडिंग करू शकतात. सो इन दिस वे आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्युमन रिप्रोडक्शन. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ and see you in the next video. Bye bye.